ह्याच्यावर अजून काही पुरावे घेऊन आम्ही समोर येणारच आहोत. येऊरचं जे त्यांनी स्कॅम केलंय आणि हे सगळं जे काही खाजगी विकासकाला घेऊन जंगलामध्ये ह्याच्यात जंगलात परत परत कोण जात असतं तुम्हाला माहिती आहे. तर त्याच्यात कोणाचा हात आहे का हा बघणं गरजेचं आहे. पण मुळात पुन्हा एकदा मी तुम्हाला माझ्या महत्त्वाच्या मुद्द्यावर आणतो. आज एक मोठं यश मुंबईकरांना मिळालेलं आहे. 3 मोकळी मैदानं जिथून एक तर मोकळं मैदान, एक उद्योगपतीच्या घराच्या बाजूला, दुसरं फुटबॉलसाठी, तिसरं हरित पट्टा हा आज वाचवण्यात आपल्याला यश मिळालेलं आहे. आणि दुसरं म्हणजे रक्तपेढ्या ज्या आहेत, ब्लड बँक्स, त्या नेहमीसारखे मोफत ठेवण्यात आपल्याला यश मिळालेलं आहे. पण खरं यश हे तेव्हाच मिळेल जेव्हा आपल्याला हे सगळे जे प्रस्ताव आहेत ते रद्द करून मिळतील. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच वर्ल्ड रेकॉर्ड आहे रक्तदानामध्ये 2010 सालीचं. आत्ता पण आपण पाहतोय वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंची जन्मशताब्दी आहे. त्यानिमित्ताने अनेक लोकांनी रक्तदान शिबिरं घेतलेली आहेत आणि हे रक्त आपण सगळं रक्तदान करून या रक्तपेढ्यांना देतो. आणि तीच मुंबई महानगरपालिका, तीच सुधार समिती आज प्रस्ताव आणणार होती की ह्याचं खाजगीकरण करून जे मोफत आपण पेशंटना द्यायचो त्यांना कमीत कमी 1100 रुपये आणि मग जी काही महागाई वाढत चालली आहे त्याच फॅशनमध्ये वाढवायचं. ह्या सगळ्या प्रस्तावांचा मी विरोध केला. काल देखील मी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की ह्याच्यात ज्यांचा हात नसेल किंवा ज्या पक्षांचा हात नसेल ते सगळे विरोध करतील. आज मला आनंद आहे की आजच्या सुधार समितीमध्ये हे सगळे प्रस्ताव पुन्हा पाठवले गेलेले आहेत. पण यांना दफ्तरी दाखल करणं गरजेचं आहे, रद्द करणं गरजेचं आहे. तरच मी मान्य करीन की हे सगळे प्रस्ताव पुन्हा मागे गेलेले आहेत. एक मोठं यश आम्हाला मिळालेलं आहे. पहिला टप्पा मुंबईकरांचा हा यशस्वी ठरलेला आहे. पण प्रत्येक अशा प्रस्तावावर आमची नजर राहील आणि ह्याच्यात कोणाचा हात आहे, मग भाजपचा हात आहे की मिंदेंचा हात आहे, हे स्पष्ट होत जाईल आणि लोकांसमोर येत जाईल. तुम्ही थेट असं कळलंय की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री त्यांना देखील कॉल केला होता आणि या संदर्भात नाही, असा कॉल कुठचाही झाला नव्हता. जेव्हा आमचं अधिवेशन सुरू होतं तेव्हा एका मैदानासाठी मी मुख्यमंत्री महोदयांना भेटलो होतो. तरी देखील कारण माझ्या पण कानावर आलं आपल्याच माध्यमातून की त्यांनी लक्ष घातलं, त्यांनी याची दखल घेतली. काल पत्रकार परिषद असेल किंवा जे काही आपण पाहतोय पक्षांमध्ये, कारण मी काल भाजपला पण अपील केलं होतं, मी आपल्याच माध्यमातून भाजपला देखील अपील केलं होतं की जर त्यांचा ह्या प्रस्तावाला पाठिंबा नसेल तर त्यांनी याचा विरोध करणं गरजेचं आहे. तर आज जर त्यांनी दखल घेतली असेल तर मी आभार मानीनच. पण महत्त्वाची गोष्ट आत्ता काही करण्यापेक्षा किंवा बोलण्यापेक्षा जेव्हा खरोखर हे तिन्ही प्रस्ताव RG टू रेसिडेन्शियलचे खारिज होतील, दफ्तरी दखल होतील, रद्द होतील आणि ब्लड बँक प्रायव्हेटायझेशनचे प्रस्ताव रद्द होतील, मला कुठेही कमीपणा नाही. मी जाऊन त्यांचे जाहीरपणे आभार मानेन त्यांना भेटून. काय परिस्थिती झाली आहे पार्टीची, त्याला वाढवायला फिरायला पाहिजे. टीका करत बसले म्हणून 2.5 वर्षात ही परिस्थिती झाली. अजून रस्ता तळाला जाल. सुरेश तो होऊन गेलाय. बघा, मला दुसऱ्या पक्षाबद्दल काय बोलायचं नाही. आपण काय काम करतो 2.5 वर्ष, आज लोकांनी मॅन्डेट जे आहे ते दिलेलं आहे सगळं. जेव्हा उठाव केला शिंदे साहेबांनी, या सगळ्यांनी उठाव केला, तेव्हा भरपूर तुम्ही शिव्या शाप आणि सगळ्या टीका केले. त्या टीकेला उत्तर कोणी दिलं? या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेने दिलं, मतपेटीतून दिलेलं आहे. ते सगळे टीका बिका करून ते टीका करत राहू दे, त्यांना आता टाइमपास तोच उरलेला आहे. भाजपमध्ये संदूबंदीचा ते फायदा घेतात. बोला, दुसरा काय? बघा, मला वाटतं त्यांच्या ज्या प्रश्न होते किंवा त्यांनी ते जे प्रश्न उपस्थित केले त्याला योग्य प्रकारे पॉझिटिव्हली नेहमी सरकारने जे आहे हे रिस्पॉन्स देण्याचं काम जे आहे ते नेहमी केलेलं आहे. याच्या पुढे देखील सरकार करेल.